समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरुड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुड रोड कोलवड बुलढाणा। खामगाव येथील त्या गुंडांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा। कुणाल पैठणकर जिल्हाधिकारी यांना दिलं बुलढाणा शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने निवेदन। खामगाव शहरातील रोहन पैठणकर या दलित तरुणाला गाय चोरीच्या संशयावरून 3 जणांनी अमानुषपणे बेदम मारहाण केली। त्याला विवस्त्र करून मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं। या घटनेचा निषेध करत 3ही फरार आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज बुलढाणा शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते कुणाल पैठणकर, सम्राट संघटनेचे आशिष खरात, चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक DR माळी, भारतीय बौद्ध महासभेचे SL डवरे, अनंत मिसाळ, प्रल्हाद कांबळे, पॅन्थर आकाश हिवाळे, मुकेश हिवाळे, रवी किरण मोरे, किशोर सुरडकर, संदीप इंगळे, सचिन मिसाळ, प्रेमदास काकडे व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत। खामगाव शहरामध्ये रोहन पैठणकर याला ज्या 3 गुंडांनी मारहाण केली त्याला आमच्या समाजाकडून समाजावर निरंतर होत असलेल्या या घटना ह्या निषेधार्थ आहे। खामगाव येथील एका युवकाला म्हणजे खरं तर ती घटना घडल्यानंतर मला प्रथमतः पहलगामची आठवण झाली। कारण पहलगाममध्ये आलेल्या पाकिस्तानी आतंकवाद्यांनी इथे जात विचारून तिथे गोळीबार केला। तशीच घटना ही खामगावमध्ये जात विचारून त्या रोहन नावाच्या त्या युवकाला मारहाण करण्यात आली। आणि मग ते जर आतंकवादी होतात तर हे देखील देशद्रोही आतंकवादी आहेत। आमचं असं म्हणणं आहे की बुवा यांच्यावर मोक्का देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे, मोक्का गुन्हा दाखल झाला पाहिजे, आतंकवादी म्हणून यांना घोषित केलं पाहिजे अशी आमची मागणी। दिनांक 23 जुलै 2025 रोजी खामगाव शहरातील बसस्टँडवर एक रोहन पैठणकर नावाचा मुलगा हा बसलेला असताना 2-3 मुलांनी त्याचं अपहरण केलं आणि तू गाय चोरले आहेस अशा खोटे आरोप लावून त्याला मारहाण केली। त्याला नुसतं मारहाण केली नाही तर त्याच्या अंगावरचे कपडे सुद्धा काढून त्याला निवस्त्र करण्यात आलं। आज जी घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे, जाणीवपूर्वक तो मुलगा अनुसूचित जातीचा आहे म्हणून खोटा आरोप करून त्याला मारण्यात आलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मारण्यात आलं। जर तिथे पोलिसांची गाडी जर आली नसती तर त्या मुलाचा जीव सुद्धा गेला असता। आज या देशाला या महाराष्ट्राला आम्ही फुलेशाह आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, परंतु ही घटना फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे। सरकारला आमची मागणी आहे की अशा ज्या कथित संघटना आहेत, कारण जे काम पोलिसांचं आहे ते संघटनांना करण्याचा आदेश नाही आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। आणि अशा पद्धतीने जर तरुणांना हनमान केल्या जात असेल आणि विशेषतः एखाद्या समाजाला टार्गेट करून जर केल्या जात असेल तर ही गोष्ट जी आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आज एकत्रित जमलो आहे।